शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेऊ नका असं सदाभाऊ खोत म्हणतात। आंदोलन करताना सदाभाऊ खोत यांच्याकडून आतंकवाद्यांची उपमा देण्यात आली। अशा आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय। इंडिया आघाडी आतंकवाद्यांसारखी परिस्थिती निर्माण करते असंही खोत यांनी म्हटलंय। सदाभाऊ खोत यांनी ही टीका केलेली आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा अजिबात घेऊ नका असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय। संपूर्ण प्रकरण या देशामध्ये अशांतता माजवण्याचं काम राज्यामध्ये महाविकास आघाडी करत आहे आणि त्याचं एक उदाहरण आहे जयंत पाटील साहेब प्रेमी इज विथ राष्ट्रवादी महिला काँग्रेस इस्लामपूर शहर म्हणजे ईश्वरपूर शहर याने सुद्धा या काही दिल्लीमध्ये जे आंदोलन चाललंय या आगेमध्ये तेल ओतायचं काम या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते करत आहे। म्हणजे ह्या आंदोलनामध्ये इंडिया आघाडी महाविकास आघाडी ही आतंकवादासारखी परिस्थिती या देशामध्ये निर्माण करू पाहत आहे। पण मी यांना सांगतो केंद्रात आदरणीय नरेंद्रजी, महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजी आणि शिक्षण खात्यात आदरणीय धर्मेंद्रजी काही बदल होणार नाही। सरकारनं शिक्षण मंत्र्याचा राजीनामा निश्चितपणानं घेऊ नये म्हणून मी म्हटलं महाराष्ट्रात देवेंद्र, केंद्रात नरेंद्र आणि शिक्षण खात्यात धर्मेंद्र अजिबात बदल शिक्षण खात्याच्या मंत्र्याच्या मध्ये करू नये। कारण या आतंकवादांना लोकशाहीच्या मार्गानं निश्चितपणानं सरकारनं उत्तर द्यावं, जशास तसं उत्तर द्यावं। कारण हा देश प्रगती पथाच्या दिशेनं जात आहे। त्या अकृत्य आत्म्यांना हे सहन होत नाही। तर अशा आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय। इंडिया आघाडीवर त्यांनी टीका केली। इंडिया आघाडी आतंकवाद्यांसारखी परिस्थिती निर्माण करते असं त्यांनी म्हटलंय। आंदोलन करण्यात